नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण माधुरी महादेव भोईर या माऊलीला भेटणार आहोत. भिवंडी ठाणे या परिसरात राहणारं हे कुटुंब, शेती आणि शेतीसाठी कायम झटणारी हे दोघेही जण. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया भोईर कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या माऊली, उखाणा घ्या. राजहंस पक्षी पाळणार हौशी आणि महादेवरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या दिवशी. काय सांगताय काय? अरे वा. फुलासंगे मातीस सुवास लागे, माधुरी आणि माझे जन्मोजन्मीचे धागे. काय जोरदार आहेत धागे. हा माऊली, द्या ओळख करून सगळ्यांची. या माझ्या नणंदबाई आहेत. नमस्कार. हा माझा मुलगा आहे. नमस्कार. आणि याही आहेत. नमस्कार. आणि या हिनबाई आहेत. नमस्कार. आणि ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं तुमचं? वाडा साहेब. वाड्याला. वाड्याला कुठे? भोपिवली. भोपिवली. मग तिथे किती जण राहायला होते तुम्ही लहान होता तेव्हा? भाऊ आणि आई वडील. मग आई वडील काय करायचे? आई वडील शेती करायचे. शेती. तुमचं बालपण कुठलं? माझं वेडेगाव, तालुका भिवंडी. तुमच्या घरी कोण कोण होतं लहानपणी? लहानपणी आम्ही एक बहीण, एक भाऊ आणि आई वडील 5 जणच. मग आई बाबा काय करायचे? शेती. म्हणजे पीक कसलं? भात पीक. आणि तुमच्याकडे? आमच्याकडे पण भात पीक भाताचंच आणि थोड्या प्रमाणात भाजीपाला वगैरे लागवड करायची. पण कसं गेलं बालपण तुमचं? घरची जमीन होती आणि घरची परिस्थिती बेताची होती आणि सर्व शेतीचं काम करावं लागायचं आणि म्हणजे काम करून नंतर शाळेत जावं लागायचं. शाळेत जात होता? हां. कितवी पर्यंत? 10वी पर्यंत. मग शाळा किती लांब होती घरापासून? तरी 5-6 किलोमीटर. 5-6 किलोमीटर रोज चालायचा हो, तुम्ही? चालत जावं. अरे बापरे. आणि 10वी पर्यंत तुम्ही शिक्षण केलं. तुम्ही, तुमची शाळा कुठे होती? माझी 5वी पर्यंत मी गावातच होते. नंतर बहिणीकडं 6वी पासून बहिणीकडे होतो. कुठे? गणेशपुरी. तुमचं बालपण कसं गेलं? कष्टातच गेलं की? बालपण माझं कष्टात नाही गेलं, बालपण मजेत गेलं. मजेत गेलं? मजेत म्हणजे काही काम न करता मी फक्त शिक्षण टू शिक्षण. हो. कितवी पर्यंत? ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन BA. आणि लग्नानंतर कष्ट सुरू झाले? हा, लग्नानंतर कष्ट चालू झाले. म्हणजे तिच्या या साह्याने कष्ट करायला लागलो. हो. अजूनपर्यंत नाही. मला शेतीतलं जास्त काय एवढा अनुभव नाही. फक्त आपलं शेतीत काय पाहिजे हे पाहिजे आणून द्यायचं, हे व्यवहाराचं काम फक्त केलंय. अच्छा, मी मुद्द्याचं काम केलं तुम्ही, हो ना? नाही, पण मग मला सांगा, शेतीत तुम्हाला इंटरेस्ट पहिल्यापासून? पहिल्या लहानपणापासून. शेती या विषयावर नंतर येतो. आधी मला सांगा, तुम्ही वाड्याला होते, ते वेडेगावला होते, जमलं कसं? ह्यांचे नातेवाईक आमच्या तिकडचे त्यांनी मिसेस केलेली होती ना, ते तिकडे आले आणि माझे वडील पेटी वाजवायचे. तुमचे? भजन वगैरे करायचं. मग त्याच्यामुळे त्यांचे संबंध होते आणि ते लोक तिकडे आले, त्याच्यामुळे ते हे आले होते. नाही, ह्यांचे मामा नातेवाईक होते, ते आलेले. किती वर्षापूर्वीचं सांगताय हे सगळं? 1985. अरे वा. म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाली हो? 36 वर्ष. 36 वर्ष पूर्ण झाली. पण तुमच्यामध्ये शांत कोण आहे स्वभाव? हे शांत. ते मला तर तुम्ही वाटताय आज. हा, पण खरं ते शांत आहेत पहिल्यापासून. बरं, मग ते बघायला आले. मग कसं पहिल्यांदा बघितलं कुठे एकमेकांना? घरी आलेले आमच्याकडे. हे काय भजन होतं? नाही, असेच बघायला आलेले. अच्छा, बघण्याचाच काय? मग त्यांनी बघितलं आणि नंतर गेल्यानंतर ते आमचे नातेवाईक ते आले का मुलगी पसंत आहे असं. अच्छा, लगेच पसंत का हो? का काय असा विचार केला? बघायला गेलो मी आणि माझा मामी आम्ही दोघांनी बघायला गेलो. बघून वगैरे आल्यानंतर चौकशी करतो ना आपण. बरोबर. चौकशी केली, व्यवस्थित आहे, दिसायला तर मुलगी चांगली आहे ना, घरचं परिस्थिती ठीक आहे, आपल्याला साजिश आहे, होकार दिला. लगेच होकार दिला. पण मला सांगा, तुम्ही इतकं शिक्षण घेतलेलं होतं, मग अशा वेळेला नोकरी करणारी बायको करूया वगैरे असं वाटलं नाही तुम्हाला? असं वाटत होतं. पण काय, आपण सतत बाहेर, ती पण बाहेर, घरची शेती आहे, कोण करणार, हा पण विचार करून चांगला विचार केला नाही तेव्हा. मग तेव्हापासून तुम्ही शेतात का? आणि हे बांधावर सर्व्हिसला होते. बरं. म्हणजे तुम्ही नोकरी केली पूर्णपणे नोकरी. तुम्ही शेतीमध्ये. मग शेतीतली पिकं कुठली? शेतीत पहिल्या दिवशी थोड्या प्रमाणात टोमॅटो, मिरची वगैरे लावायचे. नंतर शासनाची लोक वगैरे यायची, मग त्यांचं पण सहकार्य मिळायचं.
आणि माझी मेहनत अशा मी मग थोड्या थोड्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात लागवड करायला सुरुवात केली. आणि आता माझ्याकडे शेततळ आहे, मच्छीपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, लावरी पालन, ससेपालन, फळबागायत आहे, फुलशेती करते. आणि आता मिरची जवळजवळ मी 3 एकरमध्ये लागवड केलेली आहे. असंच गप्पा आपल्या सुरू असताना तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे, पण त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आणि ती तुम्ही मिळवून देणार की नाही आम्हाला बघायचं आहे. हां, छोटंसं प्रश्न, त्या प्रश्नामध्ये एक नातं दडलेलं आहे, ते नातं तुम्ही सांगायचं. हां, तुम्ही कोणी बोलू नका. मामाच्या मुलाच्या आईची सासू तुमची कोण? आजी. क्या बात आहे, अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली आहे, अभिनंदन. पण तुम्ही इतके सगळे प्रकार करावे असं कसं काय वाटलं तुम्हाला? शासनाचे कार्यक्रम असायचे ना, त्यावेळेस बघायला मी जायचे ना. आणि मग तिथे असं कार्यक्रम व्हायचे त्यावेळेस म्हणजे कोणाचा नंबर आला, कोणी काय केलं, मला पण असं वाटायचं का आपण पण काहीतरी केलं पाहिजे. व्हेरी गुड. आणि त्यातून सुरुवात केली. मग आता तुमची केवढी शेती आहे? तरी आता आमचे 8 एकर आहे शेती. 8 एकर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं केलेलं आहे? हा, सगळं केलेलं आहे. म्हणजे काय काय? शेततळ आहे, शेततळ, मच्छीपालन, कुक्कुटपालन. बरं, मासे कुठले असतात त्याच्यात? रहू कटला आहे. कटला. अच्छा. हा. आणि कुक्कुटपालन आहे. कुक्कुटपालन किती आहेत कोंबड्या? कडकनाथ कोंबड्या. कडकनाथ? हा, गावठी कोंबड्या आहेत. अरे वा. आणि तरी 5,000 आहेत कोंबड्या आता. पण हे सगळं करतं कोण, बघतं कोण? मी बघते. तुम्ही? आणि हे कोंबडी वगैरे हॉटेलला सप्लायसाठी. अच्छा, तुम्ही मार्केटिंगचा जो पार्ट आहे. रिटायर झाल्यानंतर. आता रिटायर झाल्यावर तुम्ही ते सगळं मार्केटिंगचा पार्ट. पण तुम्ही इतके वेगवेगळे प्रकार केले, मग मुलाची किती साथ होती? मुलगा असा म्हणजे त्याचं सहकार्य आहेच, असं काय औषध आणायची असली, बियाणे किंवा मार्केटिंगला माल सेल करायचं असलं त्याचं सहकार्य आहे. पण मग आत्ता त्या 8 एकरामध्ये इतक्या प्रकारचं तुम्ही जे काही शेती करत आहात, वेगवेगळ्या प्रकारचं, ते सगळं तितक्याच तडफेने करता तुम्ही? हो. दिवस कसा सुरू होतो तुमचा? सकाळी? मी सकाळी 4 वाजता उठते. 4 वाजता उठता? आणि मग नंतर? सकाळी उठते, आंघोळ करते, दिवाबत्ती वगैरे करून नंतर शेतात जाते. तिकडे माणसं वगैरे आहेत, दुसरी माणसं आहेत ना. मग शेतात जाता आणि तिथे मग दुपारी 1 वाजता येते, जेवण बनवते, परत 2:30 वाजता पुन्हा शेतात जाते, नंतर 6 वाजता घरी येते. केवढं काम करतात ना. तर मग तुम्ही मला सांगा की प्रत्येकाने, समजा कोणाची कमीत कमी जागा असेल तर कमी जागेत कुठलं शेती करावी त्याने, किंवा पशुसंवर्धन करावं? आता कसं छोट्या जागेत असं तर पॉलिओस वगैरे, शेडनेट वगैरे, ज्यांची थोडी जागा असेल तर त्याच्यात ते करू शकतात असं. पण तुम्ही मार्गदर्शन द्यायला जाता? हा, जाते. असं कुठे कार्यक्रम असतात तर कृषी अधिकारी मला बोलावतात असं. मग तुम्ही जाता तेव्हा सुद्धा इतक्या हळू बोलता? कारण मला पडलेला प्रश्न आहे हा की जर इतक्या जणांना त्या तयार करतात, शिकवतात, मार्गदर्शन करतात, तर आज एवढ्या गप्प काय रहस्य काय मला सांगा. आज किती वर्ष झाली? 36 वर्ष. 36 वर्षात आज इतक्या हळू बोलतायत, काय, कशामुळे? काय माहिती, तुमचं प्रेशर आलं असेल थोडंफार. बरं, मला सांगा 36 वर्षात कुठे कुठे फिरायला घेऊन गेले? हे गेले आम्ही शिर्डीला वगैरे, शिर्डी, पंढरपूर, शेगाव, शनी शिंगणापूर, सगळी देवस्थानच केली का? हा, लग्नानंतर फक्त देवस्थान. व्हेरी गुड. अजून कुठे फिरायला नाही घेऊन गेले? नाही, शेती व्यवसाय जास्त हे फिरायला पण मिळत ना, कारण कंटिन्यू काही ना काही चालूच असतं ना. रब्बी पण चालू असते, खरीप पण चालू असते, दोन्ही चालू असतं. भात शेती झाली का भाजीपाला लागवड चालू होतो ऑक्टोबर महिन्यामध्ये. त्यामुळे काय जास्त वेळ फिरायला गेलो तर 1 डे फक्त पिकनिक असली तर आमच्या भावंडासोबत असे सगळे कुटुंब. पण मला सांगा, तुम्ही लग्न करून जेव्हा सासरी गेला त्यानंतर हे किती महिन्यांनी तुमची ही ऍक्टिव्हिटी सुरू झाली शेतीची? तरी 1 वर्षानंतर. मग तुम्ही 1 वर्षानंतर हे करावं किंवा आपण हे करायला घरातून प्रोत्साहन मिळेल हा विश्वास कसा आला तुम्हाला? हे नाशिकला तिकडे कांदा खरेदीवर होते आणि मग तिकडनं ह्याने टोमॅटो आणलेले नाशिकवरून. तुम्ही? मिस्टर आहे. टोमॅटो आणले? आणि ते एकदम कडक होते. ते जवळजवळ 15 दिवस त्याशी कडकच राहिले. तर मी ह्यांना विचारलं की एवढी कडक टोमॅटो, तर म्हटलं बियाणं कुठून आणलं? तर म्हणजे मला काय माहिती नाही. मी ते शेतकऱ्याला विचारतो असं, बियाणं तुम्ही कुठून आणलं असं. ते नाशिकला एक दुकान आहे. बरं. मग तिकडनं हे 2 पाकिटं बियाण्याची आणली
आणि मग म्हटलं आता आपण पण हे असे लागवड करून बघू असं. तर आम्ही असं थोड्या प्रमाणात त्याची लागवड केली आणि पाण्याची सोय नव्हती आम्हाला. मग एक छोटीशी विहीर काढली आणि मग त्या पहिल्याच वर्षी असं म्हणजे आम्हाला जवळजवळ 40,000 असा फायदा झाला. काय सांगताय? फक्त टोमॅटोमध्ये? हां, टोमॅटोमध्ये. अरे वा. तर मग आम्ही आणखीन मोठ्या प्रमाणात विहीर काढली. नंतर मग 10 पॉकेटं केली. नंतर मोठ्या प्रमाणात केल्यानंतर शासनाचे अधिकारी पण यायला लागले तिथे. मग शासनाचे त्यांनी मग मला विहीर मंजूर केली. विहीर मंजूर झाल्यानंतर तलाव मंजूर केला. मग ते सगळं असं मोठ्या मोठ्या प्रमाणात करत गेले. असं पण शासनाचं जास्त सहकार्य मिळालं मला. किती मस्त ना. म्हणजे बघा ना, आपण म्हणतो पण हे कृषी विभाग आणि ह्यातून ज्या पद्धतीने तुम्हाला सहकार्य मिळालं त्यामुळे तुम्ही सुरुवातीला छोटी होती विहीर ती मोठी केली, तळ्याची मान्यता मिळाली आणि मग तळ सुद्धा मोठं केलं. आज शेत तळ तुम्ही करता आहात. ससे पालन पण करता? हां, लावरी पालन. लाहुरी म्हणजे तो पक्षी असतो, छोटा पक्षी असतो तो. ससे जे पालन करतात ते कुठे जातात मग? ते असे बाजार असतात, आठवड्याचे बाजार असतात, त्याला घेऊन जातात. हां, तिकडे घेऊन जातात. काय वेगळं आहे ना हे टेक्निक. सशाला जन्म आल्यानंतर 8-10 दिवस आपल्याला स्वतः तर हे त्याला पाजावं हे करावं लागतं, मादी जो न्यावं लागतं. त्यानंतर 8 दिवस तर ते कंटिन्यू करावं लागतं. अरे बापरे. मग आता किती पक्षी आहेत तुमचे? काय काय आहे तुमच्याकडे? परत एकदा. ससे आहेत, ससे आहेत, लावरी आहेत, लाहुरी, कडकनाथ कोंबड्या, राजहंस पक्षी आहे. राजहंस पक्षी पण आहे. हां, आणि गायी आहेत, गिर गायी आहेत. किती? 3 आहेत. 3. हां, म्हशी आहेत. बर. शेततल आहे. काय बापरे. बघा ना. आणि हे सगळं तुम्ही आणि तुमच्या हाताशी काम करणारे मजूर. आणि मी स्वतः ट्रॅक्टर वगैरे स्वतः चालवतो. तुम्ही ट्रॅक्टर चालवता? हां. तुम्ही काय करत नाही ते सांगा जरा मला. आता तुम्ही ट्रॅक्टर चालवता, तुम्ही शेततळ बघता, तुम्ही सगळं पशुसंवर्धन करता, मग तुम्ही स्वतः अशी कुठली गोष्ट आहे जी करत नाही हो माऊली? एखाद दिवशी एका लेबरला तर ते स्वतः करावं लागतं ना. सगळे औषध फवारणी सर्व. बरं, 36 वर्षात या कधी रागावल्या नाहीत? त्याचं काय रहस्य आहे हो? कारण आम्ही सर्व्हिसला असल्यामुळे सकाळी घरातून बाहेर लवकर यायचो, बरोबर. रात्री लेट यायचो. 9-10 वाजता. मी सर्व्हिसला होतो मुंबईला, मस्जिद बंदरला. बरोबर. त्यामुळे सकाळ रागवायला प्रश्न टाइमच मिळत नव्हता ना. चांगला मार्ग काढला होता. सकाळीच निघून गेलं का रागवायला नाही ना. आणि रात्री उशीर आल्यानंतर प्रश्न येत नाही ना. नाही, पण मला तुम्हाला ते विचारायचं आहे की 36 वर्ष या माऊलीनं इतकं कष्ट केले, तुमची त्याला साथ आहे. पण आज मागे वळून बघताना जे काही आज आनंदाचे दिवस आहेत, सुखाचे दिवस आहेत, त्याचं श्रेय या माऊलीला द्याल तुम्ही? हो, निश्चितच. या माऊलीनं भुईर कुटुंबाचा उंबरठा ओलांडला आणि त्यानंतर कशी साथ दिली तुम्हाला? मी सकाळी 6-6:30ला घरातून निघायचो, रात्री 9-10ला यायचो. मधला जो आता शेतीचा हे आहे, जे काही करायचं माणसांची ही ते सर्व ते बघायचं. फक्त मी हिशोबनिशीचं काम केलं एवढंच. फक्त रात्री आम्ही विचारपूस एवढंच करायला झोपी जायचो. हो. चला मग आता या टप्प्यावर एक छोटासा खेळ, आणि या खेळात मुलगा सहभागी होणार आहे. आम्हाला बघायचं आहे की तुम्ही आईला बाजूबंद मिळवून देणार का? हां, खेळ सोपा आहे. काही अक्षर आहेत, त्या अक्षरांमध्ये काही नावं दडलेली आहेत. ती नावं तुम्ही शोधायची आणि जर 3 नावं शोधली तर या माऊलीला बाजूबंद मिळेल. पण 5 जर नावं तुम्ही ओळखली 10 सेकंदामध्ये तर तुम्हाला चांदीचं नाणं पण मिळेल. हां, कोणी सांगायचं नाही. सांगा. लसूण 1, मिरपूड, कांदा, अरे वा, कांदा 3, लवकर, नारळ, 10, 9, कणिक, हा, कणिक. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला लेखानं मिळवून दिलेला आहे आज. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. मला शेतकरी व्हायचं असेल, मला की ज्याला शेतीची काही माहिती नाही, तर तुम्ही काय सल्ला देणार? कसा बनेन मी शेतकरी? तुम्हाला शेतकरी व्हायचं असेल तर पहिल्यांदा जमीन खरेदी केली पाहिजे. पहिली जमीन. चला, मी थोडीशी जमीन घेतली, एक 10-20 गुंठे जमीन घेतली, आता मी कशी शेती करू? आणि थोड्या प्रमाणात असं म्हणजे मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्यांचं यांचं घ्यायला पाहिजे. कृषी अधिकाऱ्यांचं. हां, बरं. आणि मग भात शेती कशी करायची, कुठली व्हरायटी लावायची, कुठले बियाणं लावायचं, आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्ही शेतीचे व्यवसाय करू शकतो. पण बघा ना, मी आता जसं जसं अनेक भाग झाले की वेगवेगळ्या लोकांना मी भेटतोय, तेव्हा माझ्या लक्षात आलं की बरेच जण आता शेतीकडे वळू लागलेत. आणि आता लक्षात आलेलं आहे की शेती ही किती वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे प्रयोग करून करता येते. आणि त्यामुळे ना गेल्या काही भागांमध्ये
एक वेगळं प्रेरणादायी चित्र असं तयार झालेलं आहे तुम्हा सगळ्या शेती करणाऱ्या, शेती व्यवसाय करणाऱ्या सगळ्यांबद्दल. तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ते जरा ऐकूया. बोला नणंदबाई, वहिनीबद्दल सांगा. वहिनीबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. खरं तर पहिल्यांदा मी माफी मागते इथे वहिनीची. ह्यांचं लग्न झालं तेव्हा मी खूप लहान होते, पण जसं मला समजायला लागलं, वहिनी हा आमचा तेव्हा चेष्टेचा विषय होता. कारण ही आमच्या सगळ्यांमध्ये, कारण कुटुंब मोठं, तिथे मिक्स व्हायला कधी वहिनी आली नाही. वहिनी आणि वहिनीचं शेत असं होतं. आणि भाऊ एकदम म्हणजे शांत साधा, त्यामुळे कसं चालतं, त्याची बायको बोललं तरी भाऊ पण फक्त हसून शांत राहायचा. दुसऱ्या भावांसारखं असं पटकन हे नाही होत होता. पण आता ज्या वहिनीची आम्ही कधीतरी चेष्टा केली, नंतर तर मी आता तिच्याजवळच असते जास्त, कारण माझा स्वार्थ आहे. हां, कारण तिचं बघून बघून आता थोडं शेताकडे, किंवा त्यांनीच मला थोडंसं प्रेरणा दिली की नवे, मी पहिल्यांदा जेव्हा शेती करायला गेले तेव्हा ते दोघं माझ्या शेतात आले. पण त्यांनी मार्गदर्शन दिलं सगळं, अगदी माझ्या शेतात येऊन कधी काय करायचं मला लक्षात नाही, फोन करून हे बियाणं घे, आता हे कर, आता ते असं कर, हे सगळं त्यांनी केलं. आणि ज्या वहिनीची आम्ही चेष्टा करायचो तीच आमची आता मुकुट शिरोमणी आहे. आणि सगळ्या नातेवाईकांचं, म्हणजे जेवढे पण आमचे कुटुंबीय नातेवाईक आहेत त्यात, आणि सगळे आता वहिनीला फॉलो करतात, तिला विचारतात. आणि मी तर बऱ्याचदा तिच्याबरोबर जेव्हा बोलवेल तेव्हा जाते, कारण मला खूप काही शिकायला मिळतं. या सगळ्या गप्पा सुरू असताना आजचा भाग इथे जरी संपत असला तरी या भोईर कुटुंबाला आपण पुन्हा भेटणार आहोत. माधुरी वहिनी, महादेवजी या संपूर्ण कुटुंबाबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. पण ही माऊली शेतात राबत असताना पाठीमागे खंबीरपणे उभं राहून साथ देत सगळं मार्केटिंग करायचं, कारण इतके वेगवेगळे प्रकार ही माऊली करते. आणि मग त्या प्रत्येकाला न्याय मिळवून द्यायचा, त्याला बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची, यासाठी सातत्याने धावणारे महादेवजी. आजच्या भागाची सांगता होत असताना आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. शांत राहण्यातच नंदनवन कसं फुलतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे महादेवराव. तेव्हा झी मराठीकडून सन्मान करूया महादेव भोईर यांचा. अभिनंदन. तेव्हा हा आजचा भाग इथेच संपतो आहे, पण या संपूर्ण कुटुंबाला आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, कारण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तेव्हा आजचा भाग संपत असताना पुन्हा भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.